नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर मी आज तुम्हाला आमच्या शेतामध्ये आज गहू लागण केलेले आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने. ते तुम्ही असे हे सारे बघू शकता. तर मैत्रिणींनो, काही गहू आमचे उरलेले आहेत, तर ते आम्ही असे ह्या डुंब्यावरती लावणार आहोत, म्हणजे शेंडीवरती. तर ह्या गव्हांचा आम्ही उपयोग करणार आहोत. हे असे वरच्या साईडने हे गहू लावायचे आहेत, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या शेतामध्ये कशी गव्हाची लागण करता तुम्ही ते पण आम्हाला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, चला तर आपण आता गहू लावूया. तर हा कॅमेरा पण धरायला कोणी नाही. चला, हे बघा, अशा पद्धतीने मी हे फक्त 10-15 ते दाणे घेतलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये सोडत आहे आणि ह्याला झाकत आहे की जेणेकरून पक्षी गहू खाणार नाहीत. ह्या पद्धतीने मी हे गहू लावणार आहे. मैत्रिणींनो, बघा, चॅनलला सबस्क्राईब करा गरिबाच्या. तर असं जवळ अतिशय थोडे दाणे मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि लगेच तुम्हाला पाठोपाठ पाणी सुरू करायचं आहे. आमच्या इकडे लाईटीची पद्धत ही 8 तासांची आहे. तुमच्या इकडे लाईट किती तास असते सांगा शेतकरी बांधवांनो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. मी तुम्हाला माझ्या आवडीचं एक अतिशय सिरियल सॉन्ग आहे ते म्हणून दाखवते माझ्या आवाजातून. भुईला मी घुटाचा दाना, चहूकडे बोहरला राना, पाटामंदी झुळ झुळ पाणी, पाखरांच्या चोचीतली गाणी, शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रांगडा तो मर्द माझ्या भाळाच्या छातीचा, बेड्या तुझा छंद असा लागला, तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. तर हे सॉन्ग तुम्हाला कसं वाटलं माझ्या आवाजातून? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पण दिसू शकतील. ऊन थोडंसं वाढत आलेलं आहे, थोडंच राहिलेलं आहे आमचं पण काम आता. तर सकाळच्या अशा सुंदर मनमोहक वातावरणात आमची गव्हाची लागण होत आहे, बघू शकता मैत्रिणींनो. खाली वाकून हा गहू लावायचा आहे तुम्हाला. अतिशय पूर्ण कंबर पाय खूप दुखत असतात. आमच्या जावा काय म्हणत असतील माहिती आहे का, की बया काय करते मोबाईल घेऊन, काय माहिती. तर थँक्यू सो मच. बाय एव्हरीवन, बाय.